नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी सगळ्यांचं आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 5 मार्च 2026 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये फुलांचे दर काय पाहायला होतात ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक ही आपल्याला कशी पाहायला होते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला होतील। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटी मध्ये झेंडूचे दर जे आहेत साधारणतः पिवळ्या झेंडूसाठी 12 तर लाल झेंडूसाठी 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 दर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला होते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे 7 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला होतात। पिंगडीची तसेच ब्लूडीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते। चांगल्या मालासाठी 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते। त्याचबरोबर स्टेटसची क्वालिटीनुसार दर जे आहे साधारणतः 10 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील स्टेटससाठी देखील दर पाहायला होते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः 70 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबसाठी दर पाहायला होते। त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार दर जे आहे 80 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला होते। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पाहायला होते। सुरपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। 15 ते 16 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुरपांसाठी दर पाहायला होतात। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे ते कमी होताना पाहायला होतात। तर चांगल्या मालासाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे ते साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। मार्केटमध्ये खरबूजची आवक आपल्याला वाढताना पाहायला होते। त्याचबरोबर दर ही कमी झालेली पाहायला होतात। हलक्या मालाची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। लहान साईज मध्ये 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 55 ते 60 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पिंक पावन तसेच VNR पेरूसाठी साधारणतः दर जे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला होतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पापडासाठी दर पाहायला होते। बीनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 16 ते 20 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला होते। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। काकडीची क्वालिटीनुसार पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दर जे 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर चायना काकडीचे दर ही आपल्याला 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते।
भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाला होते. एका दुसऱ्या वोकलसाठी 45 रुपयापर्यंत देखील दर पाला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाला होतो. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाला होतो. गडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाला होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाला होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाला होता. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहेत साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाला होते. टमाट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाला होते. पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होता. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पाला होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाला होते. कोबीची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाला होती. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील आपल्याला दर पाला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये देखील घसरण पाला होते. चांगल्या मालासाठी 12 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाला होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाला होते. मेथीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाला होते. चांगल्या मालासाठी 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील मेथीचे दर पाला होते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 2 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. गावरान कोथिंबीरसाठी 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतात. हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाला होते. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाला होतात. तळेगाव बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये बटाट्यांसाठी दर पाला होते. बरेच दिवसापासून बटाट्याची आवक भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर इंदोर बटाट्यांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांसाठी दर पाहायला होते. आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिली तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक सरासरी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्यासाठी 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर उच्चांकी पाहायला होते. लाल कांदे जे आहेत ते साधारणतः 9 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कांद्यासाठी दर पाहायला होते. आवक स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला होते.